महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? गुन्हेगारी एवढी का वाढत आहे? याचाच एक भाग म्हणजे काल मीरा रोडच्या शॉपिंग सेंटरमध्ये झाला गोळीबार। मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बी विंगमध्ये शम्स सबरीत अन्सारी उर्फ सोनू वय 35 याचं काल रात्री 10च्या सुमारास डोक्यात गोळी मारून त्याची हत्या करण्यात आली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनू हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता, त्याचाच बदला म्हणून त्याच्यावरती हल्ला करण्यात आला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधी विजय काते यांनी। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीची जी प्रकृती वाढत चालली आहे त्याच्यावरती दिनदैन दिवसा गुन्हेगारी वाढत चाललेली आहे। आपण आता मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरमध्ये आहोत। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता मीरा रोड स्टेशन आणि हा शांती शॉपिंग सेंटर म्हणजे मीरा रोडमधला सर्वात गजबजलेला शॉपिंग सेंटर। संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये सर्वात मोठं शॉपिंग सेंटर हे शांती शॉपिंग सेंटर। पण काल रात्री 10 वाजता एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। त्या म्हणजे एका 35 वर्षीय युवकाला इथे गोळी मारून त्याची हत्या करण्यात आलेली आहे। ही रात्री 10 वाजता घडलेली घटना आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता हा जे दुकान आहे हे दुकान त्या व्यक्तीचं आहे, त्याचं नाव सोनू म्हणून सांगण्यात आलेलं आहे। आणि हा संपूर्ण पाठीमागे बघू शकता दुर्घटना ही घडलेली आहे। आरोपी इकडे आला, तोंडावरती काळा मास्क लावून त्यांनी गोळी फायरिंग करून त्याची इथे हत्या करण्यात आलेली आहे। कुठेतरी कालच्या गोष्टीमध्ये एक सांडपाड्याला पण अशीच एक गोळी मारून हत्या झालेली आणि दुसरी ही मीरा रोडमध्ये घटना। कुठेतरी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचा कळ हा वाढताना दिसत आहे। या संपूर्ण घटनेबद्दल इकडचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊ। मीरा रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर शांती शॉपिंग सेंटर या ठिकाणी यातील मयत बसलेला असताना एक अज्ञात आरोपीने येऊन मयतावर गोळी मारलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे। तर स्थानिकांकडून अशी माहिती मिळालेली आहे युसुफ आणि त्यांचा काही जुना वाद होता, त्यामुळेच ही गोळी मारण्यात आलेली आहे अशी माहिती समोर येते। नाही, याबाबत आता सखोल तपास सुरू आहे। नक्की कुणी मर्डर केलेला आहे आणि कुठल्या कारणासाठी केलेला आहे, किती गोळ्या झाडण्यात आल्या, नेमकी गोळी कुठे लागली काय सांगा। प्रथमदर्शनी एक गोळी मारल्याचं दिसतंय, डोक्याला लागलेली आहे। यामध्ये सोनू जो आहे मृतक जो आहे त्याचा आणि बाबा आलम जे तक्रार आहेत, ज्यांनी अनेक तक्रारी युसुफच्या विरोधात दिलेल्या आहेत, त्याला तडीपार करण्यात यावा अशा प्रकारचं देखील त्यांनी पत्र दिलेलं आहे। नयानगरमध्ये अनेक गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी खंडलेले हप्ते गोळा करण्याचं काम देखील युसुफ करत अशी प्राथमिक माहिती आहे। तर पोलिसांनी काय ऍक्शन त्याच्यावरती घेतली होती यापूर्वी त्याच्याविरुद्ध तक्रारी होता ही माहिती बरोबर आहे आणि त्याच्या विरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सुद्धा आलेला आहे। सर, कधीपर्यंत आरोपीला अटक करण्यात येईल काय सांगा। आता तपास सुरू आहे, लवकरच आरोपी अटक होईल। महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रमाणाचा जो आकडा बघत असाल तुम्ही, जो आराखडा बघत असाल, ह्याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे। काल सांडपाडा झाला, काल मीरा रोड झाला, ह्या दोन्ही ठिकाणी जर गोळ्यांनी फायरिंग होत असेल कुठेतरी गुन्हेगारी पुन्हा एकदा तोंड वर काढते काय अशा सगळ्या गोष्टी आल्या। ह्याच्यावरती पोलीस पथक आता 5 पथक ह्याच्यावरती सुराग करतात, त्याच्यामध्ये सोय करतात, शोधाशोध चालू आहे की लवकरात लवकर ह्या आरोपीला इथे अटक करण्यात आलेली पाहिजे। पण मीरा रोड सारख्या ह्या रहदारी असलेल्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर खरं सर्वसामान्य व्यक्तीला विचार करण्यासारखी योग्य गोष्ट आहे। नक्की त्याच्या पुढचा खुलासा आम्ही तुम्हाला अधिक बातमीसाठी देऊ। आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल।